हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैऱ्यांचा मुरंबा। तर चला चालू करूया बनवायचं। चांगल्या कैऱ्यांना धुवून घ्यायचं आहे, त्यांचे सालट काढून घ्यायचे आहे असे छान प्रकारे। मग त्याला धुवून घ्यायचं आहे, मग ते किसून घ्यायचे आहे। किसल्याच्या नंतर मग ते एका वाटीने मोजमाप करून घ्यायचं आहे। त्याच वाटीने आपल्याला गूळ पण घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण कैरीचा किस घेतला आहे त्याचप्रमाणे आपण गूळ घेणार आहे। चांगलं त्याला परतून घेऊया आपण। त्यामध्ये आता आपण टाकणार आहे दालचिनी, ही ऑप्शनल आहे, आणि विलायची। 2 मी विलायची टाकते आहे। तुम्ही विलायची पावडर पण टाकू शकता, पण मी अख्खी टाकते आहे, ही ऑप्शनल आहे। आणि गूळ त्याचप्रमाणे घ्यायचं। मी इथं माझ्याकडून राहून गेलं दाखवायचं, तर तुम्ही त्याचप्रमाणे वाटी घेतलेली आहे त्याचप्रमाणे गूळ घ्यायचा आहे आणि ते पाणी सुटेपर्यंत चांगलं परतायचं आहे। पाणी बघा सुटलेलं आहे। हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही आणि कलर चेंज होत नाही। तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज होत आहे आणि हे शिजलं आहे छानपैकी। याला झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवायचं आहे आणि हे आपलं मुरंबा रेडी आहे। तुम्ही थंड झाल्यावर किंवा गरम गरम सर्व करू शकता।